मृत सरकारचे पिंडदान, काटेपूर्णा नदीकाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला. सरसकट कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन, सरकारचा प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करून पुतळ्याचे दहन. सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे गेल्या 5 दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारकडून कोणतीही सकारात्मक दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ आज मूर्तिजापूर तालुक्यातील गाझीपूर येथील काटेपूर्णा नदीकाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. सरकारचे वर्तन मेलेल्या माणसाप्रमाणे असंवेदनशील असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान केले. त्यानंतर सरकारच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करणे तत्काळ थांबून सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षाही अधिक उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरकारला दिला. यावेळी तालुका अध्यक्ष शुभम जवंजाळ, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रियाज, रामदास भगत, प्रवीण पाटील खोत, संतोष रुद्रकार, मोहम्मद शहाबुद्दीन, श्याम पाचडे, संतोष गुहे, संतोष सोनने, रुपेश मुगल, सोपान खोत, चेतन ठाकरे, सज्जाद अली, रेहान खान यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. इंडिया न्यूज R7 साठी उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी, मूर्तिजापूर. आज क्रांतिकारी शेतकरी संघटना मूर्तिजापूर तर्फे येथे पुतळ्याचे दहन व पिंडदान आंदोलन करण्यात आले. जे रविकांत भाऊ तुपकर यांचे 5 दिवसापासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन कर्जमाफी संदर्भात चालू आहे, त्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची सरकारने तात्काळ दखल घ्यावी या मागणीसाठी आज आम्ही पुतळ्याचे दहन केलेले आहे. जर सरकारने या गोष्टीची दखल घेतली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल आणि या सरकारविषयी तीव्र रोष व्यक्त करण्यात येईल. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विजय असो. रविकांत भाऊ तुपकर तुम आगे बढ़ो.